चांदूरबाजार तालुक्यातील कुर्हा या गावात स्थित हरिभक्त परायण वैकुंठवासी श्री आप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठातर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिजाऊ बँकेचे संचालक श्री श्रीकांत टेकाळे आणि प्रमुख वक्ते म्हणून विधान परिषद सदस्य आमदार श्री श्रीकांत भारतीय उपस्थित होते। यावेळी मंचावर संस्थेचे अध्यक्ष श्री सुधीर भारतीय, वारकरी ज्ञानपीठाचे आचार्य श्री लक्ष्मण आळंदीकर गुरुजी, श्री गुरुदेव शिक्षण प्रसारकचे अध्यक्ष श्री डी.पी. राऊत, श्री छोगमल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अरविंद राऊत, अचलपूर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती श्री बाळासाहेब वानखळे मंचावर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अखिलेश भारतीय यांनी केले। प्रास्ताविकामध्ये संस्थेची संपूर्ण माहिती देण्यात आली। प्रास्ताविकानंतर कुर्हा येथील 10वी मध्ये 80% पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यापैकी कुमार काजल ठोकळ हिला 95.60% तर कुमारी विधी राणे हिला 93.40% गुण प्राप्त केले। गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह आणि इंग्लिश ग्रामरचे पुस्तक भेट स्वरूपात देण्यात आले। कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्रीकांत भारतीय यांनी मनोगतात म्हणाले की विद्यार्थी संस्कारक्षम, संयमी, मानसिक, शारीरिकदृष्ट्या समर्थ असणे गरजेचे आहे। तसेच कुठल्याही परिस्थितीत मनाचे संतुलन न ढळणे, प्रत्येक स्थितीत मन स्थिर ठेवणे, विवेक जागृत ठेवणे, उचित निर्णय घेता येणे याकरिता अध्यात्माची जोड असणे आवश्यक आहे। वारकरी शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड देत आप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ मुलांना आध्यात्मिक शिक्षणासोबतच आधुनिक आणि शैक्षणिक शिक्षण देत आहे। हे उल्लेखनीय आहे। मुलं सुसंस्कारित झाली तर त्यांच्यावरील संस्कार त्यांना पुढे आयुष्यभर उपयोगात येतील आणि ते सक्षम नागरिक होऊन समर्थ भारत बनवतील। आप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ त्वम ज्ञानमयो त्वम विज्ञानमयो त्वम तंत्रज्ञानमयो या संकल्पनेवर कार्य करते। महाराष्ट्रातील डिजिटल वारकरी ज्ञानपीठापैकी एक आप्पाजी वारकरी ज्ञानपीठ आहे। या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री मुकुंद भारतीय यांनी केले। कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांचे पालक, गावकरी उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूजसाठी चांदूर बाजारमधून मयूर खापरे यांची रिपोर्ट।